बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू करूया आजची ही विशेष गोष्ट. अशाच नवनवीन कथांचे वेळेवर अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. ओम गम गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. खूप जुन्या काळची ही गोष्ट आहे, जेव्हा माणसाचं आयुष्य निसर्गाच्या कुशीत आणि देवाच्या नामस्मरणात अगदी शांतपणे व्यतीत व्हायचं. अशाच एका सह्याद्रीच्या घनदाट कुशीत वसलेल्या छोट्याशा आणि अतिशय सुबक गावाचं नाव होतं गणेशपूर, जिथे चहूकडे हिरवीगार शेतं वाऱ्यावर डोलत असत आणि गावाच्या अगदी मध्यभागी वसलेलं गणपती बाप्पाचं पुरातन पाषाणी मंदिर हे संपूर्ण गावच्या श्रद्धेचं आणि चैतन्याचं मुख्य केंद्र होतं. याच गावात सदाशिव नावाचा एक अत्यंत साधा, निरागस आणि कष्टाळू शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत असे. सदाशिवचे शरीर जरी कष्टाने रापलेले होते, तरी त्याचे मन मात्र बाप्पाच्या भक्तीने ओतप्रोत भरलेले होते. तो आपल्या पत्नी पार्वतीबाई आणि लाडक्या चिमुकल्या मुलासह म्हणजेच विठूसोबत एका लहानशा पण अत्यंत टापटिपीच्या झोपडीत राहायचा. सदाशिवकडे धनदौलत किंवा सोन्या नाण्यांची श्रीमंती मुळीच नव्हती, पण त्याच्याकडे होतं ते म्हणजे गणपती बाप्पावरचं अढळ प्रेम आणि असीम श्रद्धा, ज्याच्या जोरावर तो आयुष्यातील मोठमोठ्या संकटांवर अगदी हसतमुखाने मात करायचा. दररोज पहाटे जेव्हा पूर्व दिशा तांबूस व्हायची आणि झाडांवरील पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सुरू व्हायचा, तेव्हाच सदाशिवला जाग येत असे आणि तो सर्वात आधी आपल्या उशाशी असलेल्या बाप्पाच्या मूर्तीला मनोभावे हात जोडून दिवसाची सुरुवात करायचा. त्यानंतर जवळच वाहणाऱ्या संथ नदीवर जाऊन स्नान उरकून ओल्या अंगाने आणि कपाळाला अष्टगंधाचा टिळा लावून तो तडक बाप्पाच्या मंदिरात पोहोचायचा. मंदिराच्या त्या थंडगार गाभारात बसलेल्या शेंदरी मूर्तीकडे पाहताना त्याला जगातील सर्व सुखांचा विसर पडत असे आणि बाप्पाच्या त्या अतीव प्रसन्न डोळ्यांकडे बघून सदाशिवचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबून येत असत. त्याला वाटायचं की बाप्पा त्याच्याकडे बघून मंद स्मित करत आहे आणि त्याचे सर्व प्रश्न बाप्पाच्या त्या एका दर्शनाने सुटले आहेत. मंदिरातून मिळणारा तो गाभाऱ्यातील धुपाचा सुगंध, निरांजनाचा मंद प्रकाश आणि घंटानादाचा तो पवित्र आवाज सदाशिवला एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जायचा. त्याची पत्नी पार्वतीबाई ही सुद्धा अगदी सदाशिवच्याच पावलावर पाऊल ठेवणारी, कष्टाळू आणि कमालीची धार्मिक वृत्तीची स्त्री होती. ती सकाळी लवकर उठून सडासारवण करायची, तुळशीची पूजा करायची आणि घरातील सर्व कामं उरकून सदाशिवला शेतात मदत करायला धावायची. तिच्या मनात सुद्धा अखंडपणे ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप चालू असायचा, ज्यामुळे त्यांच्या संसारात गरिबी असूनही एक प्रकारचं समाधान आणि सुख नांदत होतं. त्यांच्या या भक्तीचा वारसा त्यांच्या लहानग्या विठूमध्ये सुद्धा पुरेपूर उतरला होता. विठू जरी लहान होता तरी त्याला बाप्पाच्या आरत्या आणि कथा सांगायला खूप आवडायचा. तो शाळेतून आल्यावर मंदिरात जाऊन बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून आपल्या दिवसभराच्या गोष्टी बाप्पाला सांगायचा. जणू बाप्पा त्याचा सर्वात जवळचा मित्रच होता. सदाशिवचं शेत गावाच्या कडेला डोंगराच्या पायथ्याशी होतं. तिथे तो दिवसभर हाडं मोडून कष्ट करायचा. नांगरणी असो, पेरणी असो वा कापणी, तो प्रत्येक काम बाप्पाचं नाव घेऊनच सुरू करायचा आणि बाप्पाच्याच चरणी अर्पण करायचा. त्याचं ठाम मानणं असं होतं की हे शेत, हे अन्न आणि हे शरीर सगळं काही त्या लंबोदराचंच देणं आहे आणि आपण फक्त या सृष्टीचे एक छोटेसे सेवक आहोत. त्यामुळे त्याच्या मनात कधीच कसला लोभ, मत्सर किंवा मोह निर्माण झाला नाही. पावसाळ्याचे धुवांधार दिवस असोत, हिवाळ्याची कडाक्याची थंडी असो किंवा उन्हाळ्याचे रणरणते ऊन, सदाशिवच्या चेहऱ्यावरची ती सात्विक शांती कधीच ढळत नसे. कारण त्याला पूर्ण खात्री होती की संकट कितीही भीषण असलं तरी त्याचा पाठीराखा विघ्नहार्ता बाप्पा त्याच्यासोबतच उभा आहे. संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतीला जायचा आणि गुरांच्या गळ्यातील घंटांचे आवाज ऐकू यायला लागायचे, तेव्हा सदाशिव आपले काम आटोपून घराकडे निघायचा. वाटेत पुन्हा एकदा मंदिरात डोकं टेकून तो बाप्पाचे आभार मानायला विसरायचा नाही. घरी परतल्यावर पार्वतीबाईंनी चुलीवर केलेलं ते साधं पण गोड जेवण घेऊन अंगणात पडलेल्या चांदण्यात बसून तो विठूला बाप्पाच्या पराक्रमाच्या आणि लीलेच्या कथा सांगायचा. त्या कथा सांगताना सदाशिवच्या आवाजात एक वेगळीच ओढ असायची. बाप्पाने कसं भक्तांचं रक्षण केलं, अहंकारी असुरांचा नाश कसा केला आणि भक्तांच्या हाकेला तो कसा धावून येतो हे सांगताना सदाशिव अगदी तल्लीन होऊन जायचा. विठूसुद्धा मोठे डोळे करून त्या गोष्टी ऐकायचा आणि त्या कथांच्या माध्यमातून त्याच्या मनात भक्तीची बीजे खोलवर रुजत होती. गावातील इतर लोक जरी सदाशिवच्या साधेपणाचा आदर करत असले तरी काही लोक त्याच्या अतिश्रद्धेची थट्टा करायचे.
ते म्हणायचे की इतका वेळ देवाच्या नामस्मरणात घालवण्यापेक्षा जर त्याने जास्त काम केलं असतं तर तो आज श्रीमंत झाला असता. पण सदाशिव हसून म्हणायचा की ज्याच्याकडे बाप्पाची कृपा आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि त्याला भौतिक सुखाची हाव नाही. त्याचे हे विचार ऐकून टीका करणारेही निरुत्तर व्हायचे. अशा या सात्विक, भक्तिपूर्ण आणि सुखी वातावरणात सदाशिवचं आयुष्य एका संथ प्रवाहासारखं चाललं होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. कारण म्हणतात ना की देव आपल्या लाडक्या भक्ताची परीक्षा घेतल्याशिवाय आणि त्याला तावून सुलाखून काढल्याशिवाय आपल्या चरणी स्थान देत नाही. सदाशिवच्या आयुष्यातही अशाच एका मोठ्या आणि कठीण परीक्षेची चाहूल आता लागू लागली होती. निसर्ग हळूहळू आपली साथ सोडत होता आणि पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण गावावर काळजीचे सावट पसरू लागले होते. पण सदाशिवचा पाया हा भक्तीचा होता, जो कधीच डळमळीत होणारा नव्हता. अशा या महान भक्ताची आणि बाप्पाच्या अगाध लीलेची ही केवळ सुरुवात होती, जी पुढे चालून संपूर्ण विश्वासाठी संकष्टी व्रताचे महत्त्व अधोरेखित करणार होते आणि चंद्राच्या गर्वहरणातून एक नवीन बोध देणार होते. पावसाळ्याचे दिवस जवळ येत होते, पण आकाशात ढगांचा मागमूसही नव्हता. हळूहळू उन्हाचा तडाखा वाढू लागला आणि ज्या जमिनीवर कधी काळी हिरवेगार पीक डोलत असे तिथे आता भेगा पडू लागल्या होत्या. गणेशपूरच्या त्या सुखी आणि समृद्ध गावावर जणू निसर्गाची वक्रदृष्टी पडली होती. सदाशिव रोज सकाळी डोळ्यात प्राण आणून आभाळाकडे बघायचा, पण तिथे फक्त लख्ख सूर्यप्रकाश आणि कोरडे आकाश दिसायचे. नदीचे पाणी आटू लागले होते आणि पात्रातील दगड उघडे पडले होते. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता आता स्पष्ट दिसू लागली होती. सदाशिवच्या शेतातील पिके करपून गेली होती आणि त्याने लावलेलं धान्य मातीमोल झालं होतं. घरामध्ये साठवलेलं धान्यसुद्धा संपत आलं होतं आणि पार्वतीबाईंना आता 2 वेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली होती. विठू लहान असल्यामुळे त्याला या संकटाची जाणीव नव्हती, पण आईवडिलांच्या चेहऱ्यावरील काळजी बघून तो सुद्धा शांत राहायचा. एकेकाळी आनंदाने रसरसलेलं ते घर आता शांत आणि उदास वाटू लागलं होतं. पण अशा कठीण परिस्थितीतही सदाशिवची बाप्पावरची ओढ कमी झाली नव्हती. तो आजही मंदिरात जायचा, पण आता त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रूंच्या ऐवजी विनवणी आणि आर्जव असायचं. तो बाप्पाला म्हणायचा की हे देवा, आम्हा गरिबांची परीक्षा किती घेणार? या मुक्या प्राण्यांना आणि लहान मुलांना पाणी आणि अन्न कुठून आणू? गावात पाण्यासाठी वणवण सुरू झाली होती. लोक दूरवरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणायचे. गुरेढोरे तहानेने व्याकुळ होऊन हंबरू लागली होती. सदाशिवच्या घरी असलेल्या गायीचे डोळेसुद्धा आता थकलेले दिसत होते. पार्वतीबाईंना घर चालवताना खूप कष्ट पडू लागले होते. चूल पेटवण्यासाठी लाकडं शोधण्यापासून ते थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करण्यापर्यंत त्यांचं आयुष्य कठीण झालं होतं. पण त्या कधीही तक्रार करत नसत. उलट त्या सदाशिवला धीर द्यायच्या की बाप्पा आपल्या पाठीशी आहे, तो नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल. गावातील विहिरी तळ गाठू लागल्या होत्या आणि बागायती शेती पूर्णपणे कोलमडली होती. सदाशिवच्या मनामध्ये अनेकदा भीतीचे विचार यायचे की जर पाऊस पडलाच नाही तर आपण कसे जगणार. पण तो पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून स्वतःला सावरून घ्यायचा. एके दिवशी गावात चर्चा सुरू झाली की हा दुष्काळ केवळ निसर्गाचा कोप नाही, तर आपल्या हातून काहीतरी पाप घडलं असावं. लोकांच्या मनात भीती घर करू लागली होती. सदाशिवला वाटलं की बाप्पा काहीतरी संकेत नक्कीच देईल. शेतात काम करताना आता घामाच्या धारा वाहत होत्या, पण हातात काहीच लागत नव्हतं. जमिनीची ती धूळ उडताना बघून सदाशिवचे हृदय पिळवटून यायचे. ज्या मातीला त्याने आपल्या रक्ताचं पाणी करून फुलवलं होतं, तीच माती आता निर्दयी झाली होती. संध्याकाळच्या वेळी मंदिरात जेव्हा आरत्या व्हायच्या तेव्हा तिथे भक्तांची गर्दी असायची, पण सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न असायचा की पाऊस कधी पडणार. रघुनाथ शास्त्री सुद्धा चिंतित होते, कारण मंदिराच्या परिसरातील झाडं सुद्धा सुकू लागली होती. गावातील काही श्रीमंत लोक मात्र आपली कोठारे भरून बसले होते आणि गरिबांची थट्टा करत होते. सदाशिवला या गोष्टीचं दुःख व्हायचं, पण तो कुणालाही उल्लट उत्तर द्यायचा नाही. त्याच्या मनात फक्त एकच ध्यास होता की आपल्या बाप्पाही या संकटातून मार्ग काढावा. घरात आता फक्त एका वेळचं जेवण कसं बसं मिळायचं आणि विठूसाठी दूध मिळवणं सुद्धा कठीण झालं होतं. पार्वतीबाई आपल्या वाटण्याचं जेवण विठूला आणि सदाशिवला देऊन स्वतः अनेकदा उपाशी राहायच्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरची भक्ती ढळत नव्हती. रात्र सदाशिवला झोप यायची नाही. तो अंगणात बसून आकाशातील चांदण्याकडे बघायचा आणि बाप्पाकडे प्रार्थना करायचा.
जसं जसं दिवस जात होते तसं तसं संकट अधिक गडद होत होतं. गावात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली होती आणि जनावरे मरायला लागली होती. सदाशिवने ठरवलं की आता आपल्याला बाप्पाच्या चरणी शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्या भक्तीची ही खरी अग्निपरीक्षा होती. निसर्ग पूर्णपणे कोपलेला होता आणि माणसाची शक्ती तोकडी पडत होती. अशा वेळी केवळ दैवी चमत्कारच त्यांना वाचवू शकत होता. सदाशिवच्या मनात आता एक विचार पक्का झाला होता की आपण सर्वांना एकत्र घेऊन बाप्पाची आळवणी केली पाहिजे. पण त्याआधी त्याला स्वतःला या संकटातून मार्ग काढण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागणार होता. त्याच्या श्रद्धेचा हा प्रवास आता एका नवीन वळणावर येऊन ठेपला होता, जिथे साधी भक्ती आता कठोर तपश्चर्येचं रूप घेणार होती आणि बाप्पा आपल्या लाडक्या भक्तासाठी धावून येणार होता. पण त्याआधी संपूर्ण गावाला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देणं आवश्यक होतं. सदाशिवची ती करुण हाक बाप्पाच्या कानापर्यंत कशी पोहोचणार आणि पुढे काय घडणार हे आता काळच ठरवणार होता. पावसाच्या एका थेंबासाठी आसुसलेले ते गाव आणि देवावर विश्वास ठेवणारा तो छोटासा भक्त यांच्यातील हा संघर्ष आता टोकाला पोहोचला होता. गावातील परिस्थिती दिवसेंदिवस इतकी गंभीर होत चालली होती की आता माणसांसोबत निसर्गही थकलाय असं वाटू लागलं होतं. पाण्याचा एक एक थेंब मिळवण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू होती आणि प्रत्येकाच्या मनात भीतीचं सावट होतं. अशातच गावातील सर्वात जुन्या आणि जागृत मानल्या जाणाऱ्या गणपती मंदिराच्या कट्ट्यावर रघुनाथ शास्त्रींनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केले. मंदिराच्या आवारात वडाच्या जुन्या झाडाखाली संपूर्ण गाव जमा झालं होतं. कोणाच्या चेहऱ्यावर हतबलता होती तर कोणाच्या डोळ्यात अश्रू. सदाशिवसुद्धा आपल्या विठूला कडेवर घेऊन आणि पार्वतीबाईंसोबत तिथे पोहोचला. रघुनाथ शास्त्रींनी आपल्या शांत आणि खंबीर आवाजात बोलायला सुरुवात केली की लेकरांनो, संकटाच्या काळात माणूस घाबरला की अर्धी लढाई हारतो, पण जर त्याने भक्तीची मशाल हातात धरली तर देवसुद्धा त्याच्या मदतीला धावून येतो. शास्त्रीजींनी सर्वांना सांगितलं की आपण विसरलो आहोत की आपल्या गणपती बाप्पाला संकटमोचन म्हणतात आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये जगातील सर्व संकटांचे निवारण करण्याची शक्ती आहे. त्यांनी सर्वांना एका अशा पौराणिक युगात नेलं जिथे देवांच्या आणि दानवांच्या लीला घडत होत्या. शास्त्रीजींनी सांगितलं की संकष्टी चतुर्थीचं हे व्रत नुसतं उपासतापास करण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या मनाची शुद्धी करण्याचं एक माध्यम आहे. त्यांनी कथेला सुरुवात करताना सांगितलं की चंद्रदेवाच्या गर्वाहरणाची ही कथा आपल्याला संकष्टीचं खरं महत्त्व पटवून देईल. चंद्र, ज्याला आपल्या शीतल प्रकाशाचा आणि लावण्यमयी रूपाचा खूप अभिमान होता, त्याला एकदा कसं वाटलं की संपूर्ण सृष्टीत त्याच्यापेक्षा सुंदर कोणीच नाही. शास्त्रीजींच्या वर्णनामुळे गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर तो चंद्र आणि त्या काळचं वैभव उभं राहिलं. सदाशिव मोठ्या आशेने ही कथा ऐकत होता, कारण त्याला वाटत होतं की कदाचित या कथेच्या माध्यमातूनच आपल्या गावाचा उद्धार होईल. शास्त्रीजींनी सांगितलं की जेव्हा चंद्राचा अहंकार वाढला तेव्हा सृष्टीचा समतोल बिघडू लागला, कारण जेव्हा गर्व येतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते. त्यांनी गणपती बाप्पाचं महत्त्व सांगताना स्पष्ट केलं की बाप्पा हा बुद्धीचा देव आहे आणि तो कधीच कोणाचा अहंकार सहन करत नाही. शास्त्रीजींच्या या शब्दांनी गावकऱ्यांच्या मनात एक प्रकारचा धीर निर्माण झाला. त्यांना वाटू लागलं की आपल्याकडूनही कदाचित कळत नकळत काही चूक झाली असेल आणि आता बाप्पाची क्षमा मागण्याची वेळ आली आहे. संपूर्ण परिसरात धूप आणि अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता आणि शास्त्रीजींची वाणी एखाद्या अमृताच्या धारेसारखी वाहत होती. त्यांनी चंद्राच्या गर्वाचा एक एक पैलू उलगडून दाखवला आणि सांगितलं की कशाप्रकारे एका चुकीमुळे संपूर्ण जगाला काळोखाचा सामना करावा लागला होता. या कथेमुळे लोकांच्या मनातील भीती कमी होऊन तिथे श्रद्धेचा भाव निर्माण होऊ लागला. सदाशिवच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. त्याला जाणीव झाली की बाप्पाची ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर ती आचरणात आणण्यासाठी आहे. शास्त्रीजींनी संकष्टीच्या तिथीचं महत्त्व सांगताना सांगितलं की ही तिथी बाप्पाला का प्रिय आहे आणि या दिवशी चंद्राचं दर्शन का टाळावं लागतं. या सर्व गोष्टी ऐकून गावकऱ्यांमध्ये चैतन्य संचारलं आणि त्यांनी ठरवलं की आता आपण सर्वजण मिळून बाप्पाची आराधना करूया. शास्त्रीजींनी कथेचा हा भाग संपवताना एक महत्त्वाचा संदेश दिला की जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही तोपर्यंत दैवी शक्तीसुद्धा आपल्याला मदत करत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या संकष्टीला बाप्पाला शरण जायला हवं. रघुनाथ शास्त्रीजींच्या या प्रवचनामुळे अख्ख्या गणेशपूर गावाचं वातावरण बदलून गेलं होतं. आता तिथे केवळ दुःख नव्हतं, तर संघर्षाची आणि भक्तीची एक नवीन उमेद निर्माण झाली होती. सदाशिवने पार्वतीबाईंकडे बघून एक स्मित हास्य केलं आणि
त्यांनी मनोमन बाप्पाला वंदन करून येणाऱ्या संकष्टी चतुर्थीसाठी स्वतःला तयार केलं. शास्त्रीजींनी पुढच्या भागात चंद्राच्या त्या अहंकारी कृतीचं वर्णन करणार असल्याचं सांगून या सभेची सांगता केली. बाप्पाच्या नावाचा जयघोष झाला आणि सर्वांनी मनोमन एक नवीन संकल्प केला की बाप्पाच्या कथेतील बोध घेऊनच आपण या दुष्काळावर मात करू. फार प्राचीन काळची ही गोष्ट आहे, जेव्हा स्वर्गलोकामध्ये चंद्रदेव आपल्या अपार सौंदर्याने आणि शीतल प्रकाशाने सर्वांना मोहिनी घालत असत. त्या काळी चंद्राचे रूप इतके तेजस्वी आणि मनमोहक होते की खुद्द देवांनाही त्यांच्या सौंदर्याचा हेवा वाटत असे. पण जसं काळ लोटत गेला तसं चंद्रदेवाच्या मनात एक प्रकारचा अहंकार निर्माण होऊ लागला. त्यांना वाटू लागलं की या त्रैलोक्यात माझ्या इतकं देखणं आणि सुंदर दुसरं कोणीच नाही. दररोज रात्री जेव्हा ते आकाशाच्या दरबारात आपल्या पूर्ण कलेने प्रकट व्हायचे तेव्हा ते खालच्या जगाकडे बघून हसायचे आणि विचार करायचे की माझ्या शीतलतेशिवाय आणि सौंदर्याशिवाय हे जग किती अपूर्ण आहे. चंद्रदेवांच्या या गर्वाचा परिणाम असा झाला की ते इतर देवतांचा आणि ऋषीमुनींचा सुद्धा अनादर करू लागले. एकदा तर त्यांनी मानसरोवराच्या संथ पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघताना असे उद्धट उद्गार काढले की माझ्या या लावण्यमयी रूपापुढे तर सृष्टीचे इतर सर्व सौंदर्य फिके आहे. माझ्यासारखा सुकुमार आणि गौरववर्ण या विश्वात दुसरा कोणीही नाही. त्यांच्या या अहंकारी वृत्तीमुळे स्वर्गलोकातील सात्विक वातावरण हळूहळू गढूळ होऊ लागलं होतं. पण चंद्राला याची बिलकुल पर्वा नव्हती. त्यांना वाटत होतं की त्यांचं हे रूप चिरंतन आहे आणि कोणीही त्यांच्या रूपाची बरोबरी करू शकत नाही. चंद्रदेवांच्या या वाढत्या गर्वामुळे सृष्टीचे नियमसुद्धा धोक्यात आले होते. कारण जेव्हा मनात गर्व येतो तेव्हा माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो आणि सत्याकडे पूर्णपणे पाठ फिरवतो. देवांचे राजा इंद्र आणि इतर देवसुद्धा चंद्राच्या या बदललेल्या वागण्याने अत्यंत काळजीत पडले होते. पण चंद्राला समजावून सांगण्याची किंवा त्याच्याशी वाद घालण्याची हिंमत कोणामध्येच उरली नव्हती. चंद्राच्या त्या शीतल प्रकाशात आता अहंकाराची दाहकता जाणवू लागली होती आणि जणू काही नियती आता एका मोठ्या धड्याची वाट पाहत होती. अशातच एके दिवशी स्वर्गलोकात एका अशा देवतेचे आगमन होणार होते ज्यांचे रूप पाहून अहंकारी चंद्राला स्वतःच्या सौंदर्यावर हसायला येणार होते. आणि हीच छोटीशी वाटणारी घटना चंद्राच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि दुःखद कलाटणी ठरणार होती. गणपती बाप्पा, जे प्रत्यक्ष बुद्धीचे आणि विद्येचे सागर आहेत, त्यांच्या रूपाची थट्टा करणं चंद्राला किती महागात पडणार होतं याची त्याला स्वप्नातही कल्पना नव्हती. पण सध्या तर चंद्रदेव आपल्याच धुंदीत मग्न होते आणि आपल्या सौंदर्याचे गोडवे स्वतःच गात आकाशात विहरत होते. रघुनाथ शास्त्रींनी गावकऱ्यांना हे सांगताना स्पष्ट केलं की बाह्य सौंदर्यापेक्षा तुमचं चारित्र्य आणि नम्रता ही गोष्ट माणसासाठी जास्त महत्त्वाची असते. आणि चंद्राने नेमकी तिथेच मोठी चूक केली होती. सदाशिव आणि गावकरी हे सर्व ऐकून अक्षरशः थक्क झाले होते की एका देवाला सुद्धा सौंदर्याचा असा गर्व कसा होऊ शकतो आणि आता बाप्पा या गर्वाचा चक्काचूर कसा करणार याची प्रचंड उत्कंठा सर्वांच्या मनात शेगेला पोहोचली होती. चंद्राने स्वतःला इतकं श्रेष्ठ मानलं होतं की त्याला समोर उभ्या असलेल्या साक्षात ईश्वराची महतीसुद्धा कळेनाशी झाली होती. आणि हाच त्याच्या विनाशाचा पहिला टप्पा होता, जो पुढे चालून त्याला एका कठोर शापाकडे घेऊन जाणार होता. एके दिवशी कैलास पर्वतावरून गणपती बाप्पा आपल्या भक्तांना आशीर्वाद देऊन आणि पोटभर मोदकांचा आस्वाद घेऊन अतिशय आनंदाने आपल्या लाडक्या मूषकावर स्वार होऊन फिरत फिरत स्वर्गलोकाच्या वाटेने निघाले होते. बाप्पाचे ते विलोभनीय रूप, ज्यामध्ये त्यांचे मोठे लंबोदर, गजमुख आणि सुपासारखे मोठे कान असूनही त्यांच्या चेहऱ्यावर एक अतीव तेज आणि सात्विकता ओसंडून वाहत होती. पण त्याचवेळी अहंकारी चंद्रदेव आपल्या दिव्य रथात बसून आकाशातून संचार करत होते. जेव्हा त्यांची नजर बाप्पाच्या या रूपावर पडली तेव्हा आपल्या सौंदर्याच्या धुंदीत असलेल्या चंद्राला बाप्पाच्या त्या आवाढव्य शरीराची आणि गजमुखाची चेष्टा करण्याची बुद्धी सुचली. चंद्रदेवाने गणपती बाप्पाकडे बघून मोठ्याने उपहासात्मक हास्य केले आणि तो थट्टेने म्हणाला की काय हे रूप, काय हे अवाढव्य शरीर आणि कुठे तो छोटासा उंदीर. या विश्वात माझ्यासारखा गौरवर्णीय आणि सुबक कोणीही नाही आणि हे गजमुख तर किती विचित्र दिसते आहे.
चंद्राचा तो अट्टहास आणि त्याचे ते गर्विष्ठ शब्द ऐकून अवघ्या स्वर्गलोकात शांतता पसरली. इतर देवदेवता चंद्राचे हे धाडस पाहून थरकाप उडाले, कारण त्यांना माहीत होते की बाप्पाचे रूप हे केवळ बाह्य नसून ते बुद्धीचे आणि परब्रह्माचे प्रतीक आहे. पण चंद्राला कशाचेच भान उरले नव्हते. तो आपल्या रूपाच्या गर्वात इतका आंधळा झाला होता की त्याला आपल्यासमोर साक्षात विघ्नहर्ता उभा आहे आणि आपण कोणाची थट्टा करत आहोत याचे साधे भानही राहिले नाही. बाप्पाच्या त्या शांत आणि गंभीर डोळ्यांकडे बघून सुद्धा चंद्राचे हसणे थांबत नव्हते. उलट तो अधिकच चढ्या आवाजात बाप्पाच्या रूपाची विटंबना करू लागला. या घटनेमुळे निसर्गाच्या चक्रात एक क्षण असा आला की जिथे शांततासुद्धा धडकी भरवणारी होती. कारण साक्षात ईश्वराचा अपमान करणे म्हणजे विनाशाला आमंत्रण देणे होते. रघुनाथ शास्त्रींनी हे सांगताना गावकऱ्यांना बजावले की कधीही कोणाच्या शरीरावरून किंवा रूपावरून त्याची थट्टा करू नका, कारण ईश्वराने प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने निर्माण केलेली असते. चंद्राने बाप्पाच्या रूपावर जे हसणे काढले ते केवळ एका देवाची थट्टा नव्हती, तर ती सृष्टीच्या निर्मात्याचा अपमान होता. आणि आता बाप्पा चंद्राचा हा अहंकार कसा चक्काचूर करणार याची वेळ जवळ आली होती. सदाशिवला ही कथा ऐकताना अंगावर शहारे येत होते, कारण त्याला माहीत होते की बाप्पा आपल्या भक्ताचा अपमान सहन करेल, पण अहंकाराचा कधीही स्वीकार करणार नाही. चंद्रदेवाचे ते उद्धट हसणे आणि त्याने केलेली रूपाची विटंबना ऐकून बाप्पाच्या संयमाचा बांध अखेर फुटला आणि त्या शांत चेहऱ्यावर प्रलयाच्या अग्नीसारखा तीव्र क्रोध दाटून आला. बाप्पाच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून साक्षात तेजाच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. हे बघताच चंद्राचे हसणे ओठावरच थिजले आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली खरी, पण तोवर वेळ निघून गेली होती. बाप्पाने अतिशय गंभीर आणि गडगडाटी आवाजात चंद्राला सुनावले की अरे अहंकारी चंद्रा, तुला तुझ्या या नश्वर सौंदर्याचा इतका माज चढला आहे की तुला समोरील सत्य दिसेनासे झाले आहे. हे रूप आज आहे आणि उद्या नाही, पण तू माझ्या रूपाची थट्टा करून केवळ माझाच नाही तर सर्व सृष्टीचा अपमान केला आहेस. बाप्पाचा तो रुद्र अवतार पाहून स्वर्गलोक थरथरू लागला आणि खुद्द इंद्रदेवांनाही भीती वाटू लागली. बाप्पाने आपला उजवा हात उंचावला आणि चंद्राला उद्देशून कडाडून शाप दिला की ज्या सौंदर्याचा तुला इतका गर्व आहे तेच तुझे सौंदर्य आजपासून लोप पावेल आणि तुझे हे मुख कोणालाही पाहण्यायोग्य उरणार नाही. आजपासून तुला क्षय होईल, म्हणजेच तुझी कला दररोज कमी होत जाईल आणि तुझा हा शीतल प्रकाश अंधारात विलीन होईल. इतकेच बोलून बाप्पा थांबले नाहीत, तर त्यांनी चंद्राला अधिक शिक्षा देताना जाहीर केले की जो कोणी भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझे हे गर्विष्ठ मुख पाहिल त्याला समाजात खोट्या आरोपांचा आणि कलंकाचा सामना करावा लागेल आणि त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. बाप्पाच्या या कठोर शापाने क्षणात चंद्राचे तेज ओसरू लागले आणि तो काळा ठिक्कर पडू लागला. संपूर्ण विश्वात एक विलक्षण अस्वस्थता पसरली, कारण चंद्राचा शीतल प्रकाश हा सृष्टीच्या पोषणासाठी आवश्यक होता. पण बाप्पाच्या क्रोधापुढे कोणाचेही काही चालणार नव्हते. चंद्रदेवाचा तो दैदिप्यमान रथ आता निस्तेज झाला होता आणि त्याच्या अंगातील दिव्य तेज निघून गेल्यामुळे त्याला स्वतःचेच रूप आरशात पाहणे असह्य झाले. रघुनाथ शास्त्रींनी हे सांगताना गावकऱ्यांना समजावले की अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, जो सोन्यासारख्या देहालाही कोळसा करून टाकतो. सदाशिवच्या अंगावर हे ऐकून काटा आला, कारण त्याला कळले की बाप्पा जितका प्रेमळ आहे तितकाच तो न्यायाच्या बाबतीत कठोरसुद्धा आहे. चंद्राने ज्या रूपावर गर्व केला होता तेच रूप आता शापित झाले होते आणि संपूर्ण सृष्टी एका अंधकारमय संकटात सापडली होती. आता चंद्रदेव या संकटातून कसे बाहेर पडणार आणि त्यांना आपली चूक उमजणार का हे बघणे खूप महत्त्वाचे होते. शाप मिळताच चंद्रदेवाचे शरीर क्षीण होऊ लागले आणि त्याचे रूप एखाद्या जळलेल्या लाकडासारखे निस्तेज झाले. संपूर्ण स्वर्गलोकात आणि पृथ्वीवर एकाएकी काळोख पसरला, कारण रात्रीच्या वेळी जगाला शीतलता देणारा चंद्र आता आपल्या तेजासाठी आसुसलेला होता. चंद्राचा प्रकाश हा वनस्पतींच्या पोषणासाठी अत्यंत आवश्यक असतो, पण तोच आता नष्ट झाल्यामुळे सृष्टीतील झाडे वेली सुकू लागल्या आणि निसर्गाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले. समुद्रदेवाने सुद्धा आपल्या लाटांना आवर घातला, कारण चंद्राची शक्तीच आता लोप पावली होती. चंद्रदेवाला आता आपल्या चुकीची आणि त्या अहंकाराची तीव्र टोचणी लागू लागली होती. त्याला स्वतःचे ते काळे पडलेले रूप पाहून रडू कोसळले आणि त्याला जाणीव झाली की बाह्य सौंदर्य हे किती क्षणभंगूर आहे. त्याने ज्या बाप्पाची थट्टा केली होती तेच आता सृष्टीचे अधिपती आहेत हे त्याला उमजले आणि तो रडत रडत इकडे तिकडे धावू लागला.
त्याला वाटले की आता हा अंधार कधीच संपणार नाही आणि आपल्याला हे शापित आयुष्य जगावे लागणार आहे. पण म्हणतात ना की पश्चात्तापाची आग माणसातील अहंकाराला जाळून भस्म करते. चंद्रादेवाच्या बाबतीतही तेच घडत होते. त्याचा तो राजेशाही थाट आणि सौंदर्याचा अभिमान पूर्णपणे धुळीला मिळाला होता आणि आता तो एका सामान्य अपराध्यासारखा अपराधी भाव मनात ठेवून बाप्पाची क्षमा मागण्यासाठी तडफडू लागला. त्याने पाहिले की केवळ तोच नाही तर त्याच्या एका चुकीमुळे संपूर्ण सृष्टीला संकटाचा सामना करावा लागत आहे आणि या गोष्टीचे दुःख त्याला अधिकच छळू लागले. त्याने मनोमन ठरवले की जोपर्यंत बाप्पा प्रसन्न होत नाहीत आणि मला क्षमा करत नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही. चंद्राचा हा पश्चात्ताप इतका तीव्र होता की त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रूसुद्धा आता त्याच्या पश्चात्तापाची साक्ष देत होते. रघुनाथ शास्त्रींनी गावकऱ्यांना हे सांगताना स्पष्ट केले की जेव्हा माणसाला आपल्या चुकीची खरी जाणीव होते तेव्हाच त्याच्या उद्धाराचा मार्ग मोकळा होतो. सदाशिव आणि गावकरी या भीषण संकटाचे वर्णन ऐकून सुन्न झाले होते आणि त्यांना आता कळून चुकले होते की अहंकार हा केवळ स्वतःचाच नाही तर इतरांचाही नाश करतो. चंद्र आता आपल्या तेजासाठी आणि अस्तित्वासाठी पुन्हा एकदा बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी सज्ज झाला होता. पण ही वाट इतकी सोपी नव्हती. चंद्रदेवाने आपला अहंकार पूर्णपणे त्यागला आणि अत्यंत व्याकुळ अंतःकरणाने गणपती बाप्पाची क्षमा मागण्यासाठी तपश्चर्या करण्याचे निश्चित केले. त्याने एक निर्जन आणि पवित्र स्थान शोधले आणि तिथे बसून बाप्पाच्या नावाचा अखंड जप सुरू केला. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करताना चंद्राच्या डोळ्यांतून आता केवळ पश्चात्तापाचे अश्रू वाहत होते. त्याचे ते निस्तेज शरीर थंडी, वारा आणि पाऊस यांची पर्वा न करता एकाच ठिकाणी अढळ बसून होते. चंद्राने अन्नाचा आणि पाण्याचा त्याग केला होता. त्याचे संपूर्ण लक्ष केवळ बाप्पाच्या चरणी केंद्रित झाले होते. दिवस सरत होते आणि रात्र उलटत होती, पण चंद्राची ती खडतर तपश्चर्या अधिकच तीव्र होत चालली होती. ज्या सौंदर्याचा त्याला एकेकाळी अभिमान होता ते आता त्याच्यासाठी अर्थहीन झाले होते. त्याला फक्त आपल्या पापातून मुक्ती आणि बाप्पाचे दर्शन हवे होते. त्याच्या या तीव्र तपश्चर्येमुळे देवलोकातील वातावरणसुद्धा हादरू लागले. चंद्राच्या मनातील शुद्ध भाव आणि त्याची ती तळमळ पाहून निसर्गाला सुद्धा पाझर फुटला. त्याच्या सभोवतालच्या वृक्षांनी त्याला छाया दिली आणि वाऱ्याने आपली गती मंद केली जेणेकरून त्याच्या तपात बाधा येऊ नये. गणपती बाप्पा, जे भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात, त्यांना आपल्या या शापित भक्ताचीही आर्त हाक ऐकू येऊ लागली होती. चंद्राच्या मनात आता कोणताही विकल्प उरला नव्हता. त्याने स्वतःला पूर्णपणे बाप्पाच्या स्वाधीन केले होते. त्याच्या या निर्व्याज भक्तीमुळे त्याच्या अंतर्मनातील अंधकार हळूहळू दूर होऊ लागला होता आणि तिथे ज्ञानाचा प्रकाश निर्माण होत होता. शास्त्रीजींनी हे सांगताना गावकऱ्यांना समजावले की जेव्हा माणूस आपल्या अहंकाराचा त्याग करून मनापासून देवाची आराधना करतो तेव्हा देवसुद्धा आपले कठोर रूप सोडून मायेचा वर्षाव करतो. सदाशिव ही कथा ऐकताना मंत्रमुग्ध झाला होता आणि त्याला आता आपल्या आयुष्यातील संकटावर मात करण्यासाठी भक्तीचा हाच मार्ग योग्य वाटू लागला होता. चंद्राच्या तपाची ही पराकाष्ठा आता अशा वळणावर आली होती जिथे बाप्पाला स्वतःला प्रकट होण्यावाचून पर्याय उरला नव्हता. संपूर्ण सृष्टी आता त्या मंगलमय क्षणाची वाट पाहत होती जेव्हा बाप्पा चंद्राला दर्शन देऊन त्याला या शापातून मुक्त करतील. चंद्रदेवाच्या त्या अत्यंत कठोर आणि निस्वार्थ तपश्चर्येने अवघ्या ब्रह्मांडात एक विलक्षण लहरींचे कंपन निर्माण झाले होते आणि ज्या क्षणाची प्रतीक्षा चंद्रदेव आपल्या प्रत्येक श्वासागणिक करत होते तो परमपवित्र मंगल क्षण अखेर समीप आला. तपश्चर्येच्या त्या प्रखर अग्नीतून चंद्रदेवाचे अंतर्मन पूर्णपणे शुद्ध झाले होते आणि त्यांच्या अहंकाराचा शेवटचा अंशही जळून भस्म झाला होता. अचानक त्या घनदाट अरण्यात एक दैवी प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशाच्या केंद्रस्थानी साक्षात चतुर्भुजधारी, सिंदूरवर्णी आणि अत्यंत प्रसन्न मुद्रेत गणपती बाप्पा प्रकट झाले. त्यांच्या हातातील पाश आणि अंकुश हे भक्तांच्या भीतीचा नाश करत होते, तर त्यांच्या एका हातातील मोदक हा आनंदाचे प्रतीक होता. बाप्पाचे ते विलोभनीय रूप पाहताच चंद्रदेवाने धावत जाऊन बाप्पाच्या चरणांवर लोटांगण घातले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. चंद्रदेव गदगद स्वरात म्हणाले की हे करुणा करा, हे विघ्नहर्ता, मी आपल्या अगाध लीलेचा अपमान केला. माझ्या सौंदर्याच्या गर्वात मी इतका आंधळा झालो होतो की मला सृष्टीचा अधिपती समोरील रूपाला ओळखता आले नाही.
मला क्षमा करा बाप्पा, मला हे तेज नको, मला हे सौंदर्य नको, मला फक्त आपल्या चरणांची सावली हवी आहे. चंद्राची ती आर्त हाक आणि त्याचा तो निरागस पश्चात्ताप पाहून बाप्पाच्या मनात मायेचा ओलावा निर्माण झाला. बाप्पाने चंद्राच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांच्या स्पर्शामुळे चंद्राच्या अंगातील तो काळेपणा नाहीसा होऊन त्याला पुन्हा एकदा त्याचे शीतल तेज प्राप्त झाले. पण बाप्पाने चंद्राला समजावून सांगितले की चंद्रा, दिलेला शाप कधीही पूर्णपणे मागे घेता येत नाही, कारण निसर्गाचे नियम हे कोणासाठीही बदलत नाहीत. परंतु तुझ्या या कठोर तपश्चर्येमुळे मी या शापाची दाहकता कमी करत आहे. आजपासून तुझी कला दररोज कमी होत जाईल, पण ती पुन्हा वाढतही जाईल, जेणेकरून तुला तुझ्या अहंकाराची आठवण नेहमी राहील आणि जगाला नम्रतेचा धडा मिळत राहील. इतकेच बोलून बाप्पा थांबले नाहीत, तर त्यांनी चंद्राचा स्वीकार आपले आभूषण म्हणून केला. बाप्पाने चंद्राला उचलून आपल्या मस्तकावर धारण केले आणि याच मंगलमयी घटनेमुळे गणपती बाप्पाला भालचंद्र हे नाव प्राप्त झाले. बाप्पाने घोषित केले की चंद्राने केलेल्या या प्रायश्चित्तामुळे आणि भक्तीमुळे त्याचे स्थान माझ्या कपाळावर असेल. पण चंद्राच्या त्या जुन्या अहंकाराची आठवण म्हणून भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चंद्राचे दर्शन घेईल त्याला आयुष्यात खोट्या आरोपांचा सामना करावा लागेल, कारण त्या दिवशी चंद्राने बाप्पाच्या रूपाची थट्टा केली होती. बाप्पाने पुढे सांगितले की हे चंद्रा, आजपासून तू माझ्या उपासनेचा एक अविभाज्य भाग असशील. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो भक्त माझा उपवास करेल आणि रात्री तुझे दर्शन घेऊन अर्घ्य अर्पण करेल, त्याची सर्व संकटे मी दूर करीन आणि त्याला सुखसमृद्धी लाभेल. शास्त्रीजींनी हे सांगताना गावकऱ्यांना समजावले की बाप्पाने कशाप्रकारे एका अहंकारी चंद्राचे रूपांतर एका नम्र भक्तात केले आणि त्याला आपल्या कपाळावर स्थान देऊन त्याचा मान वाढवला. हे ऐकून सदाशिवच्या मनात बाप्पाबद्दलचा आदर आणखीनच वाढला आणि त्याला जाणीव झाली की खरी भक्ती ही देवाला सुद्धा भक्ताचा ऋणी बनवते. चंद्र आता बाप्पाच्या मस्तकावर शीतल प्रकाशाने चमकत होता आणि संपूर्ण सृष्टीमध्ये पुन्हा एकदा शांतता आणि चैतन्य पसरले होते. चंद्राच्या गर्वाहरणाची ही कथा संपली असली तरी सदाशिवच्या आयुष्यातील संकटाची परीक्षा अजून बाकी होती, कारण बाप्पा आता आपल्या या साध्या भक्ताला काय वरदान देणार हे काळच ठरवणार होता. चंद्र आणि बाप्पाचे हे मिलन पाहून स्वर्गलोकातून पुष्पवृष्टी झाली आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. रघुनाथ शास्त्रींनी सांगितलेली ही पौराणिक कथा ऐकून सदाशिवच्या मनात श्रद्धेचा एक नवीन दीप प्रज्वलित झाला होता. त्याला मनोमन जाणवले की जर चंद्रासारख्या सामर्थ्यवान देवतेला आपल्या चुकीचे प्रायश्चित्त करून बाप्पाची क्षमा मिळवता येते, तर आपल्यासारख्या सामान्य भक्ताला बाप्पा नक्कीच साथ देईल. सदाशिवने घरी परतताना पार्वतीबाईंच्या हाताला हलकेच दाबले आणि आपल्या मनातील संकल्प बोलून दाखवला की येणारी संकष्टी चतुर्थी तो अत्यंत कडक श्रद्धेने आणि निर्जळी उपवासाने साजरी करणार आहे. पार्वतीबाईंना सदाशिवच्या प्रकृतीची आणि घरातल्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव होती. घरात पिण्याच्या पाण्याची वानवा होती आणि खायला अन्नाचा दाणा उरला नव्हता. तरीही त्यांनी आपल्या पतीच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला, कारण त्यांचाही बाप्पावर तितकाच विश्वास होता. गावात सर्वत्र चिंतेचे ढग दाटलेले असताना सदाशिवच्या घरात मात्र एका वेगळ्याच आध्यात्मिक शक्तीचा संचार झाला होता. सदाशिवने ठरवले की तो केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण गावावर आलेल्या या भीषण दुष्काळाच्या संकटातून मुक्ती मिळावी म्हणून बाप्पाला साकडे घालणार आहे. त्याने आपल्या विठूला जवळ घेतले आणि त्यालाही या व्रताचे महत्त्व समजावून सांगितले. विठूने निरागसपणे विचारले की बाप्पा आपल्याला पाणी देईल का? तेव्हा सदाशिवने त्याच्या डोक्यावर हात ठेवून खात्रीने सांगितले की जर आपली भक्ती चंद्रासारखी निर्मळ असेल तर बाप्पा नक्कीच पाऊस पाडेल. सदाशिवने रात्री झोपताना मनोमन बाप्पाची मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि प्रार्थना केली की हे गणनायता, माझ्या भक्तीची परीक्षा घे, पण माझ्या लेकरा बाळांना आणि या मुक्या जनावरांना या संकटातून सोडव. दुसऱ्या दिवसापासून सदाशिवच्या वागण्यात एक वेगळीच शांतता आणि गांभीर्य आले होते. तो शेतात काम करताना सुद्धा अखंड बाप्पाच्या नामाचा जप करत होता. गावातील काही लोकांनी जेव्हा सदाशिवला या उपवासाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी त्याची चेष्टा केली की अरे, पोटात अन्नाचा दाणा नाही आणि तू कसला हा कठीण उपवास करतोयस. पण सदाशिवने कोणालाही उत्तर दिले नाही, कारण त्याला माहीत होते की ही केवळ शारीरिक भूक नाही, तर आत्म्याच्या समाधानाची आणि विश्वासाची लढाई आहे. पार्वतीबाईंनी घराची स्वच्छता केली, सारवण केले आणि बाप्पाच्या पूजेसाठी जे काही थोडेफार साहित्य उपलब्ध होते ते जमवण्यास सुरुवात केली.
संकष्टीचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसा सदाशिवचा निश्चय अधिकच पक्का होत चालला होता. त्याला पूर्ण खात्री होती की बाप्पा आपल्या लाडक्या भक्ताला कधीच विनमुख परत पाठवत नाही. चंद्रदेवाच्या त्या गर्वाहरणाची गोष्ट त्याच्या मनात घर करून बसली होती आणि नम्रता हाच यशाचा पाया आहे हे त्याला आता उमजले होते. संपूर्ण गणेशपूर गाव आता एका मोठ्या चमत्काराची वाट पाहत होते, पण सदाशिवसाठी हे केवळ एक व्रत नसून त्याच्या जगण्याचा एक आधार झाला होता. त्या रात्री सदाशिवला झोप लागली नाही. तो फक्त पहाटेच्या किरणांची आणि संकष्टीच्या तिथीची वाट पाहत राहिला, जेणेकरून तो आपले सर्वस्व बाप्पाच्या चरणी अर्पण करू शकेल. संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला होता, पण सदाशिवच्या घरातली परिस्थिती मात्र अत्यंत विदारक झाली होती. घरातील धान्याची कोठारे पूर्णपणे रिकामी झाली होती आणि पिठाच्या डब्यात शेवटची चिमूटभर कणिकसुद्धा उरली नव्हती. पार्वतीबाईंनी सकाळी उठून जेव्हा रिकाम्या भांड्यांकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी आलं, पण त्यांनी आपले अश्रू पदराने पुसले, कारण त्यांना माहीत होतं की जर त्या डगमगल्या तर सदाशिवचं धैर्य तुटून जाईल. सदाशिव जेव्हा शेतातून कोरड्या हाताने घरी परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर श्रमापेक्षा भुकेची आणि हतबलतेची झाक जास्त दिसत होती. तरीही त्याच्या ओठांवर बाप्पाचं नाव होतं. विठूने निरागसपणे आई भूक लागली आहे असं म्हटल्यावर पार्वतीबाईंच्या काळजात जणू सुरी खुपसली गेली. त्यांनी विठ्ठूला जवळ घेतलं आणि पाण्याचा घोट देऊन त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. सदाशिवने पार्वतीच्या डोळ्यांतील ती ओढाताण ओळखली होती. त्यांनी तिला हळूवारपणे सांगितलं की पार्वती, हा काळ परीक्षेचा आहे. बाप्पा बघतोय आपण संकटात कसे वागतो. तू काळजी नको करू. तो भालचंद्र आपल्याला नक्कीच मार्ग दाखवेल. पण रिकाम्या पोटी नामस्मरण करणं ही किती मोठी तपश्चर्या असते याची जाणीव त्या दोघांनाही त्या क्षणी होत होती. पार्वतीबाईंनी अख्ख्या घरात धुंडाळलं की कुठे एखादा जुना दाणा सापडतोय का, पण सगळीकडे फक्त कोरडी माती आणि रिकामं पण होतं. अशा भीषण गरिबीतही त्यांनी आपला संकष्टीचा निश्चय ढळू दिला नाही. उलट त्यांनी बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची आणि अक्षतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे नैवेद्यासाठी मोदक बनवायला तांदळाचं पीठ नव्हतं की गूळ नव्हता, पण त्यांनी ठरवलं की आपण आपल्या भक्तीचा आणि अश्रूंचाच नैवेद्य बाप्पाला अर्पण करू. त्या रात्री त्यांच्या घरात फक्त बाप्पाच्या नावाचा गजर होता आणि भुकेची ती दाहकता भक्तीच्या थंडाव्याने शमवण्याचा तो प्रयत्न करत होते. सदाशिवला वाटलं की बाप्पाने जसा चंद्राचा अहंकार मोडला तसाच तो आपल्या गरिबीचा पाशसुद्धा कधीतरी नक्कीच तोडेल. पण सध्या तरी ती एक एक घटिका त्यांना एखाद्या युगासारखी भासत होती. पती-पत्नीच्या या मूक वेदना केवळ तो शेंदेरी बाप्पाच जाणत होता, ज्याच्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. सदाशिव आपल्या रिकाम्या घागरी घेऊन गावाच्या सार्वजनिक विहिरीकडे पाण्यासाठी वणवण करत गेला होता. तिथे आधीच गावातील श्रीमंत सावकार धनपाल आपल्या नोकराकरवी विहिरीतून उरलेसुरते पाणी खेचून घेत होता. सदाशिवला तिथे पाहून सावकाराने मिश्किलपणे हसून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. तो मोठ्या गर्वाने म्हणाला की काय रे सदाशिव, तुझं बाप्पावरचं प्रेम आणि हे संकष्टीचं व्रत तुला अन्नाचा एक दाणा तरी देऊ शकलं का? बघ तुझ्या मुलाची आणि बायकोची काय अवस्था झालीये. नुसतं बाप्पा बाप्पा करून पोट भरत नसतं, त्यासाठी पैसा लागतो, जो माझ्याकडे आहे. सावकाराने सदाशिवच्या फाटलेल्या वस्त्रांकडे आणि सुकलेल्या चेहऱ्याकडे बघून अट्टाहासाने हसत गावकऱ्यांसमोर त्याची फजिती केली. त्याने म्हटलं की जर तुझा बाप्पा इतकाच शक्तिशाली आहे तर तो तुझ्या घरात सोन्याचा पाऊस का पाडत नाही, किंवा या दुष्काळात तुला जेवण का देत नाही. वेळा आहेस तू, जो या रिकाम्या पोटी उपवास करून स्वतःचे प्राण संकटात टाकत आहेस. सावकाराचे हे जहरी शब्द ऐकून सदाशिवच्या मनाला खूप वेदना झाल्या, पण त्याने आपला संयम ढळू दिला नाही. त्याने शांतपणे सावकाराकडे बघितलं आणि नम्रपणे उत्तर दिलं की सावकार, बाप्पा मला काय देतो आणि काय नाही हे मोजण्याइतकी माझी लायकी नाही, पण संकटात जो साथ देतो तो माझा बाप्पा आहे. आज माझ्याकडे अन्न नसेल, पण माझं हृदय बाप्पाच्या नावाने भरलेलं आहे. सदाशिवचे हे उत्तर ऐकून सावकार अधिकच चिडला आणि त्याने सदाशिवला तिथून हाकलून दिलं. वाटेत घरी परतताना सदाशिवच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नसून बाप्पावरील अढळ विश्वासाचे होते. त्याला कळलं होतं की जसा चंद्राचा गर्व बाप्पाने उतरवला तसाच या सावकाराचा अहंकारसुद्धा एक दिवस नक्कीच थोळीला मिळेल. पण सध्या तरी त्याला आपल्या कुटुंबासाठी या अपमानाचं विष पचवून भक्तीची मशाल जळती ठेवायची होती.
सावकाराचा तो जहरी अपमान पचवून आणि रिकाम्या घागरी घेऊन सदाशिव जड पावलांनी आपल्या झोपडीच्या उंबरठ्यावर पोहोचला. तेव्हा आतून पार्वतीबाईंच्या हुंदक्यांचा आवाज त्याच्या कानी पडला. त्याचे काळीज धडधडले आणि त्याने धावतच आत प्रवेश केला. तिथे पाहिले तर लहानगा विठू जमिनीवर पडलेल्या चटईवर निपचित पडला होता. त्याचे अंग तापाने फणफणले होते आणि तहानेने त्याचे ओठ पांढरे पडले होते. अन्नाचा कण पोटात नसल्यामुळे आणि बाहेरच्या रणरणत्या उन्हामुळे त्या कोवळ्या जीवाची ताकद संपली होती. पार्वतीबाई विठूचे डोके आपल्या मांडीवर घेऊन रडत होत्या आणि त्याच्या कपाळावर पाण्याच्या ओल्या घड्या ठेवत होत्या. पण विठू शुद्ध हरपल्यासारखा फक्त बाप्पाचे नाव पुटपुटत होता. सदाशिवला आपल्या डोळ्यांसमोर जग अंधारल्यासारखे वाटले. एकीकडे दुष्काळाचे संकट, दुसरीकडे सावकाराचा अपमान आणि आता पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून त्याचा संयम सुटला. त्याने बाप्पाच्या त्या छोट्याशा मूर्तीसमोर साष्टांग दंडवत घातले आणि त्याच्या कंठातून एक आर्त हाक बाहेर पडली की हे गणनायका, हे संकटनाशका, तू चंद्राचा गर्व उतरवलास ते ठीक होते, पण या निरागस लेकराने तुझे काय बिघडवले आहे? आम्ही गरिबांनी फक्त तुझी भक्ती केली हाच आमचा गुन्हा का? जर आज माझ्या विठूला काही झाले तर या जगाचा तुझ्यावरील विश्वास उडेल. सदाशिवचे ते शब्द केवळ प्रार्थना नव्हती, तर ते एका पित्याचे हृदय पिळवटून टाकणारे अर्जव होते. त्याने बाप्पाला जाब विचारला की तू तर विघ्नहर्ता आहेस ना, मग माझ्या संसारातील हे विघ्न का दूर करत नाहीस? मला धन नको, मला मान नको, फक्त माझ्या मुलाचे प्राण वाचव आणि या गावाला पाण्याचा एक थेंब दे. सदाशिवच्या त्या आर्त हाकेने झोपडीतील वातावरणसुद्धा सुन्न झाले. पार्वतीबाईंनी सदाशिवला सावरण्याचा प्रयत्न केला, पण सदाशिव आता पूर्णपणे बाप्पाच्या चरणी लीन झाला होता. त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू बाप्पाच्या मूर्तीच्या पायांवर पडत होते. जणू काही तो आपल्या अश्रूंनी बाप्पाचा अभिषेकच करत होता. विठूचा ताप कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता आणि सदाशिवच्या मनातील भीतीसुद्धा शिगेला पोहोचली होती. त्याने मनोमन ठरवले की जोपर्यंत बाप्पा काहीतरी चमत्कार करत नाही किंवा माझ्या मुलाला शुद्धीवर आणत नाही, तोपर्यंत मी या जागेवरून हलणार नाही. ही केवळ एका भक्ताची हाक नव्हती, तर ती एका संकटात सापडलेल्या जीवाची ईश्वराशी असलेली अखेरची झुंज होती. संपूर्ण निसर्ग स्तब्ध झाला होता आणि जणू काही बाप्पासुद्धा आपल्या या लाडक्या भक्ताची ही टोकाची परीक्षा पाहत होते. सदाशिवने आपल्या सर्व शक्तीनिशी बाप्पाचे नामस्मरण सुरू केले आणि त्या काळोख्या रात्री त्याच्या झोपडीत केवळ गणपती बाप्पा मोरयाचा आर्त स्वर घुमत राहिला, ज्याची दखल आता खुद्द भालचंद्राला घेणे भाग होते. त्या आर्ततेच्या रात्रीनंतर अखेर संकष्टी चतुर्थीचा तो मंगलमय सूर्योदय झाला, पण सदाशिवच्या नशिबात अद्याप शांतता नव्हती. रात्रभर विठूच्या तापाने आणि काळजीने व्याकुळ झालेल्या सदाशिवने पहाटेच्या वेळी डोळे उघडले तेव्हा सूर्याची पहिली किरणं झोपडीच्या फटीतून आत येत होती. तो आज संकष्टीचा मोठा दिवस होता, ज्या दिवसाची वाट सदाशिव आणि संपूर्ण गाव पाहत होतं. सदाशिवने आपल्या थकलेल्या शरीराला उघं केलं आणि ठरवलं की आज काहीही झालं तरी तो आपला निर्जळी उपवास मोडणार नाही. त्याने पार्वतीबाईंकडे पाहिलं, ज्यांनी रात्रभर न झोपता विठूची सेवा केली होती. दोघांच्याही डोळ्यांत प्रचंड थकवा होता, पण मनात बाप्पाबद्दलची जिद्द कायम होती. सदाशिवने नदीवर जाऊन स्नान केलं, पण नदीचं पात्र आता कोरडं पडलं होतं. त्याने तिथल्या उरल्यासुरल्या ओलाव्यालाच पवित्र मानून अंगावर पाणी शिंपडलं आणि मंदिरात पोहोचला. गावातील मंदिराचं वातावरण आज खूप गंभीर होतं. प्रत्येकजण आज बाप्पाकडे पावसाचं साकडं घालण्यासाठी आला होता. पण सदाशिवचा उपवास हा सर्वांपेक्षा कठीण होता, कारण त्याच्या घरात अन्नाचा कण होता आणि मुलाचा जीव टांगडीला लागला होता. त्याने बाप्पाच्या मूर्तीसमोर उभं राहून संकल्प सोडला की बाप्पा, आजचा हा निर्जळी उपवास मी तुझ्या चरणी अर्पण करतोय. मला काहीही नको, फक्त या धरणीला शांत कर आणि माझ्या विठूला जीवनदान दे. दिवस जसा जसा वर चढू लागला तसतशी सदाशिवच्या शरीराची लाही लाही होऊ लागली. पोटात भुकेचे गोळे येत होते आणि घसा कोरडा पडून बोलणंसुद्धा कठीण झालं होतं. पण प्रत्येक श्वासासोबत तो ओम गंगणपतये नमःचा जप करत होता. दुपारच्या रणरणत्या उन्हात तो आपल्या शेतात जाऊन बसला, जिथे त्याची करपलेली पिके त्याची वाट पाहत होती. त्याने त्या मातीला हात लावून नमस्कार केला आणि बाप्पाला विनवणी केली की जसा तू चंद्राला पुन्हा तेज दिलं, तसंच या मातीला सुद्धा पुन्हा सुजलाम सुफलाम कर. संध्याकाळ होऊ लागली आणि सदाशिवच्या अंगातली शक्ती क्षीण होत चालली होती. त्याला चक्कर येऊ लागली, पण त्याने पाणी पिण्यास नकार दिला. त्याचे ओठ कोरडे पडून पांढरे झाले होते
तरीही त्याची दृष्टी फक्त आकाशाकडे होती की कधी तो चंद्र उगवेल आणि कधी त्याचं व्रत पूर्ण होईल. पार्वतीबाईंनी विठूच्या तोंडात थेंब थेंब पाणी टाकण्याचा प्रयत्न केला, पण विठूला शुद्ध नव्हती. सदाशिवच्या भक्तीचीही पराकाष्ठा होती, जिथे शरीर साथ देत नव्हतं, पण आत्मा बाप्पाच्या नामात रंगला होता. गावातील लोक त्याच्याकडे बघून हळहळत होते. कोणाला वाटत होतं की हा वेडेपणा आहे, तर कोणाला त्याच्यात साक्षात भक्त दिसत होता. पण सदाशिवला कशाचीही पर्वा नव्हती. त्याला फक्त वाट पाहायची होती, ती म्हणजे चंद्रोदयाची आणि बाप्पाच्या कृपेची. ही संकष्टी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा ठरत होती, कारण त्याने आपला देह आणि प्राण दोन्ही बाप्पाच्या स्वाधीन केले होते. सूर्य मावळतीला गेला होता आणि अवकाशात तिन्ही सांजेचा तो संधिप्रकाश पसरला होता. पण सदाशिवच्या नशिबात मात्र अजूनही कसोटीचा काळ संपला नव्हता. त्याचे शरीर उपवासामुळे आणि मुलाच्या काळजीने पूर्णपणे गळालं होतं, पण त्याचं मन मात्र एखाद्या अखंड दीपस्तंभासारखं बाप्पाच्या चरणी स्थिर होतं. संकष्टी चतुर्थीच्या रात्रीची चंद्रोदयाची वेळ जशी जवळ येऊ लागली, तसा निसर्ग जणू आपली शेवटची आणि सर्वात कठीण परीक्षा घ्यायला सज्ज झाला. अचानक आकाशात कुठून तरी काळे कुट्ट ढग दाटून आले आणि वाऱ्याचा वेग इतका वाढला की अंगणातले जुने वृक्ष तांडव करू लागले. सदाशिवच्या मनात भीतीची लकेर उमटली की जर आज हे ढग असेच दाटून राहिले तर त्याला चंद्राचं दर्शन कसं होणार, आणि जर चंद्र दिसला नाही तर त्याचं हे व्रत पूर्ण कसं होणार. त्याने मनोमन बाप्पाची आळवणी केली की हे गणनायका, तू चंद्राला मस्तकावर धारण केलंस, आता तुझ्या या भक्ताच्या डोळ्यांना त्या चंद्राचं दर्शन होऊ दे. वाऱ्याच्या झोतामुळे झोपडीतलं लहानसं तेलसुद्धा विझण्याच्या बेतात होतं, पण पार्वतीबाईंनी पदराने ती ज्योत जपली होती. बाहेर सदाशिव गुडघे टेकून आकाशाकडे डोळे लावून बसला होता. शरीरातला रक्ताचा थेंब न थेंब जणू बाप्पाच्या नावाने ओरडत होता. तहानेने व्याकुळ झालेला कंठ आणि भुकेने पिळवटून निघालेलं पोट यापेक्षाही मोठी वेदना त्याला आपल्या विठूच्या अवस्थेची होत होती. गावातील इतर लोक आपल्या घराच्या छतावरून आकाशाकडे बघत होते आणि म्हणत होते की आज या पावसाळी ढगांमुळे चंद्रदर्शन होणं अशक्य आहे. सदाशिवचा हा उपवास व्यर्थ जाणार. पण सदाशिवच्या कानावर हे शब्द पडत नव्हते. तो तर केवळ बाप्पाच्या त्या विलोभनीय रूपाचं ध्यान करत होता. त्याने विचार केला की जर चंद्राचा गर्व हरण होऊन त्याला बाप्पाच्या मस्तकावर स्थान मिळू शकतं, तर माझ्या या साध्या श्रद्धेला बाप्पा नक्कीच फळ देईल. ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि विजा चमकू लागल्या. पावसाच्या काही थेंबांनी कोरड्या जमिनीला स्पर्श केला, पण तो पाऊस आनंद देणारा नसून सदाशिवसाठी भीतीदायक होता, कारण त्याला चंद्रदर्शन हवं होतं. त्याने आर्त स्वरात बाप्पाला म्हटलं की बाप्पा, तू सृष्टीचा नियंता आहेस. तुझ्या एका इशाऱ्याने हे ढग बाजूला होऊ शकतात. माझ्या विठूच्या प्राणासाठी आणि या जगाच्या कल्याणासाठी मला तुझे दर्शन चंद्राच्या रूपात होऊ दे. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पावसाच्या थेंबात मिसळून मातीत विरून जात होते. त्याची शुद्ध हरपत चालली होती. त्याला स्वतःच्या शरीराचं भान उरलं नव्हतं. तो फक्त एक भक्त म्हणून तिथे अढळ उभा होता, ज्याच्यासाठी काळ आणि वेळ दोन्ही थांबले होते. निसर्गाचा हा रौद्र अवतार जणू सदाशिवच्या भक्तीचा शेवटचा अडथळा होता. जर आज तो डगमगला असता तर त्याची वर्षानुवर्षांची साधना धुळीला मिळाली असती. पण सदाशिव हा मातीचा आणि भक्तीचा असा गोळा होता जो संकटात अधिकच घट्ट होत होता. त्या काळोख्या रात्रीत जिथे कोणालाही काहीच दिसत नव्हतं, तिथे सदाशिवला आपल्या अंतर्मनात बाप्पाच्या मस्तकावरील तो शीतल चंद्र दिसू लागला होता. आणि आता प्रतीक्षा होती ती फक्त प्रत्यक्ष दर्शनाची आणि त्या महान चमत्काराची, जो संपूर्ण गणेशपूरचं भविष्य बदलणार होता. ढगांचा तो गडगडाट आणि विजांचा कडकडाट अचानक शांत झाला आणि जणू काही अदृश्य हातांनी ते काळे कुट्ट ढग बाजूला सारले. आकाशाच्या मध्यभागी साक्षात चंद्रदेव आपल्या पूर्ण कलेने आणि शीतल तेजाने प्रकट झाले. ते दृश्य इतकं विलोभनीय होतं की जणू काही गणपती बाप्पाने स्वतः आपल्या मस्तकावरील चंद्र सदाशिवला दर्शन देण्यासाठी खाली उतरवला होता. चंद्रदेवाचा तो शुभ्र प्रकाश थेट सदाशिवच्या चेहऱ्यावर पडला आणि त्याच्या शरीरातील सर्व थकवा क्षणात नाहीसा होऊन त्याच्या अंगात चैतन्याची एक नवीन लहर संचारली. सदाशिवने थरथरत्या हातांनी पात्रातील पाणी घेतलं आणि अत्यंत भक्तिभावाने चंद्राला अर्घ्य अर्पण केलं. बाप्पा मोरया, भालचंद्राय नमः असा जयघोष करत त्याने आपलं व्रत पूर्ण केलं. त्याच क्षणी एक मोठा चमत्कार घडला. घराच्या आतून विठूच्या ओरडण्याचा आवाज आला. सदाशिव आणि पार्वतीबाईंनी धावत जाऊन पाहिलं तर विठूचा ताप पूर्णपणे उतरला होता
आणि तो शुद्धीवर येऊन हसत होता. इतकंच नाही तर बाहेर अचानक पावसाची रिमझिम सुरू झाली. हा पाऊस विनाशकारी नव्हता, तर तो तहानलेल्या धरतीची तहान भागवणारा अमृताचा वर्षाव होता. संपूर्ण गणेशपूर गावात आनंदाची लाट पसरली, कारण बाप्पाने आपल्या लाडक्या भक्ताच्या हाकेला ओ देऊन केवळ विठूचे प्राणच वाचवले नव्हते, तर संपूर्ण गावचा दुष्काळ संपवला होता. सदाशिवच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहत होते आणि त्याला जाणीव झाली की खरी भक्ती कधीच वाया जात नाही. ज्या बाप्पाने चंद्राचा गर्वहरण केला, त्याच बाप्पाने आज एका गरीब शेतकऱ्याच्या श्रद्धेचा मान राखला होता. गावकऱ्यांनी पाहिलं की सदाशिवच्या घरासमोरची माती सोन्यासारखी चमकू लागली होती आणि बाप्पाच्या कृपेचा वर्षाव अखंडपणे चालू होता. बाहेर पावसाची संततधार चालू होती आणि जणू काही ती कोरडी पडलेली सृष्टी पुन्हा एकदा जिवंत झाली होती. सदाशिवच्या घरात आता आनंदाचे आणि समाधानाचे वारे वाहत होते. ज्या विठूसाठी त्याने बाप्पाची आर्त आळवणी केली होती, तो आता पूर्णपणे बरा होऊन आपल्या आईच्या पदराला धरून बागडत होता. सदाशिवच्या शेतात जे धान्य करपून गेलं होतं, तिथे आता बाप्पाच्या कृपेने सोन्यासारखे अंकुर फुटले होते आणि अवघ्या काही दिवसातच त्याचे शेत पुन्हा एकदा हिरवेगार झाले. गावातील तो अहंकारी सावकार, ज्याने सदाशिवची टिंगल केली होती, तो स्वतः सदाशिवच्या झोपडीसमोर नतमस्तक झाला आणि त्याने आपल्या वागणुकीची क्षमा मागितली. सदाशिवने त्याला मोठ्या मनाने माफ केले, कारण त्याला माहीत होते की जेव्हा मनात गर्व येतो तेव्हाच माणूस अंधळा होतो आणि बाप्पाने जसा चंद्राचा गर्व उतरवला तसाच या सावकारालाही नम्रतेचा धडा मिळाला होता. रघुनाथ शास्त्रींनी मंदिरात कथेचा समारोप करताना सर्वांना सांगितले की संकष्टी चतुर्थीचे हे व्रत केवळ उपासनेचे माध्यम नाही, तर ते आपल्या अहंकाराचा त्याग करून ईश्वराशी जोडले जाण्याचे सूत्र आहे. चंद्राला बाप्पाने आपल्या मस्तकावर स्थान दिले, कारण त्याने मनापासून पश्चात्ताप केला होता आणि सदाशिवला बाप्पाने सर्व सुख दिले, कारण त्याची भक्ती निस्वार्थ होती. गणेशपूर गावाचे नाव आता दूरदूरवर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले, जिथे भक्ती आणि विश्वासाचा विजय झाला होता. सदाशिवने आपल्या आयुष्यात एकच धडा घेतला होता की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ज्याच्या पाठीशी धालचंद्र उभा आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. प्रत्येक संकष्टीला सदाशिव आणि त्याचे कुटुंब बाप्पाची मनोभावे पूजा करू लागले आणि त्यांच्या घरात कायमचे ऐश्वर्य आणि शांती नांदू लागली. बाप्पाच्या त्या शेंदरी मूर्तीच्या डोळ्यांतील तीच प्रसन्नता आता संपूर्ण गावाच्या चेहऱ्यावर दिसत होती आणि कथेचा हा सुफळ संपूर्ण अध्याय येणाऱ्या पिढ्यांना भक्तीची वाट दाखवत राहिला. शेवटी गणपती बाप्पाच्या मोठ्या जयघोषाने आणि मंगलमूर्ती मोरयाच्या नादाने आसमंत दुमदुमून गेला आणि भक्तीची ही विजयगाथा चिरंतन झाली. बाप्पाच्या कृपेने ही भक्तिमय कथा तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मकता, शांती आणि सुखसमृद्धी घेऊन येईल अशी आमची श्रद्धा आहे. जर ही कथा तुम्हाला मनापासून भावली असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमचं प्रेम व्यक्त करा आणि कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहून आपली भक्ती नक्की नोंदवा. अशाच पौराणिक, रंजक आणि प्रेरणादायी व्रतकथा सातत्याने ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. बाप्पाचे आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहोत. धन्यवाद.